पंचायत समिति हदगांव में सरकार आपके द्वार पे कार्यक्रम की समीक्षा बैठक संपन्न हुई। महाराष्ट्र में चलाए जा रहे सरकार आपके द्वार पे इस कार्यक्रम के उपलक्ष्य पर हिमायतनगर हदगांव के पंचायत समिति सभागार में संपन्न हुई। इस अवसर पर शिक्षक, ग्राम सेवक और सभी विभाग के कर्मचारी अधिकारी बड़ी संख्या में उपस्थित हुए थे। इस योजना के तहत नागरिकों को विभिन्न सरकारी योजनाओं का लाभ दिया जाएगा और यह लाभ एक ही छत के नीचे दिया जाएगा। इस योजना के तहत विभिन्न विभागों जैसे तहसील कार्यालय, स्वास्थ्य विभाग, ग्राम पंचायत कार्यालय, कृषि, एकीकृत बाल विकास, भूमि अभिलेख के माध्यम से आने वाली सभी सरकारी योजनाओं का लाभ आम जनता और लाभार्थी को दिया जाएगा। इस प्रकार कई जानकारी इस समीक्षा बैठक में हुई। सरकार आपके द्वार पे कार्यक्रम के लिए हिमायतनगर में दाखिल हुई। मुख्यमंत्री कार्यालय की टीम का स्वागत हिमायतनगर में शिवसेना शिंदे गुट के तहसील अध्यक्ष रामभाऊ ठाकरे, सांसद हेमंत भाऊ पटेल के जनसंपर्क अधिकारी गोविंद गौड़ सिलवार व अन्य पदाधिकारियों द्वारा किया गया है। हदगांव जिला नांदेड़ से एम अनिल कुमार की रिपोर्ट। नमस्कार, मी विनोद गुंडामवार, तहसीलदार हदगाव। आपल्याला माहीतच आहे की चालू वर्षी संपूर्ण जिल्हा स्तरावर शासन आपल्या दारी हा कार्यक्रम राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा जिल्हा स्तरावरचा कार्यक्रम झालेला आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी दिलेल्या सूचनेनुसार त्यांच्या कार्यालयाचे संपर्क अधिकारी, नोडल अधिकारी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आज शासन आपल्या दारी हा कार्यक्रम व्यापक प्रमाणामध्ये राबवण्यासाठी, गाव पातळीवर राबवण्यासाठी सर्व तालुकास्तरीय कार्यालय प्रमुख, ग्राम स्तरावरील सर्व कर्मचारी, त्यामध्ये तलाठी असतील, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, त्यानंतर शिक्षक असतील, मुख्याध्यापक असतील, यांची सर्वांची आज या ठिकाणी कार्यशाळा घेऊन त्यांना हा कार्यक्रम प्रत्येक गावामध्ये प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत कशा पद्धतीनं पोहोचवून त्यांना लाभ द्यायचा आहे याबाबत त्यांना आज मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे। यामध्ये सर्व ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामसभेचं आयोजन याच्यामध्ये करण्यात येणार आहे आणि त्या ग्रामसभेसाठी ग्राम पातळीवरील सर्व कर्मचारी, मग ज्यामध्ये तलाठी असेल, कृषी सहाय्यक असेल, ग्रामसेवक असेल, अंगणवाडी सेविका असतील, आशा कार्यकर्त्या असतील, MSEBचे जे काही लाईनमॅन आपण जे म्हणतो ते असतील, म्हणजे ग्राम पातळीवर त्याच्यात पोलीस पाटील, स्वतः दुकानदार, सर्वच कोतवाल सर्वजण त्या ग्रामसभेसाठी उपस्थित राहतील आणि त्या ग्रामसभेचा मुख्य उद्देश असा राहणार आहे की वैयक्तिक पातळीवरच्या ज्या लाभाच्या योजना आहेत, ज्या इंडिव्हिज्युअल त्याच्यामध्ये व्यक्तींना त्याचा लाभ मिळू शकतो, अशा योजनेच्या संदर्भात सर्व विभागाच्या ज्या काही योजना आहेत त्याची माहिती, त्याच्या पात्रतेची माहिती, त्याच्या अटी शर्ती, कोणते कागदपत्र लागणार याची सर्व जे आहे ते माहिती त्या ग्रामसभेमध्ये लोकांना दिल्या जाणार आहे आणि त्याच ठिकाणी जे काही त्या निकष अटीची पूर्तता करू शकतात किंवा त्या पात्रतेमध्ये बसतात अशा लोकांचे त्या ग्रामसभेमध्ये अर्ज भरून घेऊन पुढील 1-2 महिन्यामध्ये त्यांना प्रत्यक्ष लाभ कसा दिला जाईल यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे। मग ह्या ग्रामसभेसाठी ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक उपस्थित राहतील। काही ठिकाणी आम्ही संपर्क अधिकारी म्हणून सुद्धा तालुकास्तरीय अधिकारी यांची आम्ही नेमणूक करणार आहोत, जेणेकरून त्या ग्रामसभेमध्ये ज्या पद्धतीने सूचना दिलेत त्या पद्धतीने काम चालू आहे का हे पाहण्यासाठी आम्ही संपर्क अधिकारी सुद्धा नेमणार आहोत। आणि ह्या ग्रामसभा जवळपास तालुक्यामधील जे आहे ते साधारणतः 26 तारखेपासून हा ग्रामसभेचं आम्ही नियोजन करणार आहोत। 4-5 दिवसामध्ये पूर्ण तालुक्यातील ग्रामपंचायतीमधील ग्रामसभा ज्या आहे या ठिकाणी होतील आणि जे काही त्या ग्रामसभेमध्ये ज्याला लाभार्थी आपण आयडेंटिफाय करणार आहोत किंवा शोधणार आहोत तर त्यांना पुढे 1-2 महिन्यामध्ये प्रत्यक्ष त्यांचा अर्ज वगैरे भरून घेऊन लाभ देण्याचं काम करण्यात येणार आहे। काही ग्रामसभेमध्ये तिथंच लाभ जर मिळत असेल तर ते सुद्धा त्या ग्रामसभेमध्ये ह्या ग्रामसभेच्या माध्यमातून शासन आपल्या दारी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून केल्या जाणार आहे।